बाळासाहेब महाराज, मला या गावकऱ्यांचं, सरपंच तुमचं, तुमच्या तरुण मंडळी कमिटीचं मला इतकं छान आदर्श वाटला, इतका छान. नाहीतर महाराज मी स्वतः आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र 6 राज्यात फिरतोय. 6 राज्यात फिरतो रोज. आज तुम्हाला 25 तारीख दिली गेली का? तारीखच मोकळी नव्हती. अजून 20 मार्च पर्यंत एकही नाही महाराज. लगेच पुढे तिथीप्रमाणे आली, मार्च मध्ये 6 तारीख तिथीप्रमाणे. मला सांगायचा मुद्दा हा आहे, अनेक गावागावात आजही पाहतोय, राजे तुम्ही पुन्हा एकदा जन्माला या. राजा तुमचा पहिला मवळा आपण ए वैभव वाजेवर रे. काय शिवजयंती साजरी करता, राजाला सुद्धा अपमान वाटेल, अपमान वाटेल. आणि अशी लेकरं ह्यांच्या पोटी काय जन्माला आले? कारण ह्यांचाच बाप आमच्या मारुती वर जाऊन बोलत होता, 21 नारळाचा तोरण बांधीन चांगला मुलगा दे. 21 नाही तो 41 नाही, कारखाना जरी मारुतीच्या डोक्यावर टाकला तरी तुला मुलं, तू असाच भंगार लेकर जन्माला घालण्यापेक्षा निपुत्रिक राहिलेले बरे. पुत्र देई ऐसा गुंडा त्याचा धीरे की जेणा, त्याचा धीरे की जेणा, त्याचा धीरे की खेळा. पुत्र देई ऐसा गुंडा त्याचा धीरे की जेणा, त्याचा धीरे की जेणा, त्याचा धीरे की ऐसा फक्त राजगुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. तिन्ही लोके म्हणजे कुठं? स्वर्ग पाताळ. महाराज आहिल्यानगर मध्ये आणि आपल्या तालुक्यात आणि आमच्या गावात. अपने गले में तो कुत्ता भी शेर बनता है, अपने गले में कुत्ता भी शेर बनता है. आपल्या लेकरांच्या पराक्रमाचा झेंडा तिन्ही लोकांमध्ये लागावा, अशी मुलं जन्माला घालवत महाराज. विठाला आमच्या जिजा अक्का जाधवाच्या घरातून भोसल्याच्या घरात आल्या, नांदू लागल्या, लहानाच्या मोठ्या होऊ लागल्या. आमच्या मासाहेब जिजाला पहिला मुलगा झाला, ज्या मुलाचं नाव होतं संभाजी. संभाजी नावाच्या मुलाच्या नंतर दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा 4 मुलं आली. मांडीवरची आहे तशी निघून गेली. मुलं मरायची, लहान मुलं मरून जायची महाराज. त्यावेळेस विशिष्ट प्रकारचे असे डिजिटल दवाखाने नव्हते, लेकरं मरायची. जिजा अक्काला आता दिवस नंतर कालांतराने गेले. आणीबाणीचा काळ शहाजी राजांचा होता. शहाजी राजांना वाटलं आपल्या धर्मपत्नीला कुठं ठेवायचं, म्हणून त्यांना दिसला शिवनेरी किल्ला. शिवनेरीस का? उंच पर्वत, अगदी आभाळाला भेटलेला. अरे उंच टाच करून जर हात मारला तर सूर्यही हाताला यावा, ऐसा उंच. आणि तिथं विश्वासाचा माणूस होता, त्याचं नाव होतं सिद्धोजीराव, विजयराव सिद्धोजीराव. त्याला विश्वासराव हा किताब दिला गेला होता. हा चाकर होता निजामचा. आणि हा विजयराव सिद्धोजीराव विश्वासराव हा जो माणूस होता, हा राजे शहाजी राजे यांचे बंधुराज शरीफजी राजे यांच्या धर्मपत्नी दुर्गाबाई यांचे सख्खे बंधुराज विजयराव सिद्धोजीराव, म्हणजे रक्ताचा माणूस आपला होता. आणीबाणीच्या काळात जिजा अक्कांना शहाजीराजांनी तिथं ठेवलं. शहाजीराजे विजयरावच्या पुढे गेले आणि विजयरावला म्हणतात, विजयराव काळ आमच्या पाठीमागं जरा आणीबाणीचा आहे, आमच्या राणी साहेबांना आपल्यापाशी राहून द्यावे, आपण त्यांची काळजी व्हावी. विजयराव मानानं अभिमानानं बोलतात, अहो महाराज साहेब असं काय करताय? अहो तुमचा हक्काचा माणूस आम्ही, आणि आमची बहीण पोटीशी असताना आणीबाणीच्या वक्ताला माहेरला नाही यायचं तर तिने जायचं कुठं? अहो राहू द्या, पण आमच्यावर विश्वास आहे ना? नाही म्हणजे कसं आहे, एका मेहनत एका वक्ताला 2 तलवारी बसत नाहीत ना. आता तुमच्या हातात 2 तलवारी आहेत म्हणून विचारलं. 2 तलवारी कोणत्या? पहिल्या तलवारीचं नाव होतं विश्वास आणि दुसऱ्या तलवारीचं नाव होतं संशय. आता आमच्यावर विश्वास ठेवायचा का संशय घ्यायचं तुमचं तुम्ही ठरवा. कारण ज्याच्यावर विश्वास असतो त्याच्यावर संशय कधी घेता येत नाही, आणि ज्याच्यावर संशय असतो त्याच्यावर विश्वास कधी ठेवता येत नाही. शहाजीराजांनी यांच्यावर ठेवला विश्वास. शहाजीराजे तिथंच होते. दिवसामागून दिवस गेले,
विश्वासरावांच्या धर्मपत्नी राणी लक्ष्मीबाई साहेब जिजा अक्काला म्हणायच्या, आऊसाहेब तुम्हाला काय डोहाळे लागले, काय डोहाळे लागले, काही खावंसं वाटतं का आऊसाहेब तुम्हाला? आऊसाहेब आऊसाहेब आपणास जर काही खावेसे वाटत असेल तर आम्हाला सांगावे, आम्ही आम्ही आपणास हजर करतो, देतो. बाळासाहेब महाराज आताची आई ऑनलाईन पिझ्झा बर्गर डाउनलोड करते, आईस्क्रीम फालुदा बदाम शेक. माता मौल्यांच्या डोहाळ्याचे वेगळे.